ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागामध्ये लागलेल्या आगीच्या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ही आग नेमकी लागली की लावली गेली असा सवाल देखील मनोज प्रधान यांनी केला आहे. या आगीमध्ये नेमक्या कुठल्या फायली जळून खाक झाल्या आहेत याचं ऑडिट होण्याची गरज असल्याचं मत देखील मनोज प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. ती लागली का लावली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती, तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फायली जळल्या, कुठल्या फायली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी.